आज आपण करून राहिलो गुलाबजामुन. चितळीचं ग्रीटचं गुलाबजामचं पाकीट. ठीक आहे. आपण याच्याने पाऊण चम्मच दूध अजून पाणी घेतलेलं आहे. पाण्याने भिजवता पण दूध टाकलं तर अजून छान सॉफ्ट होतं. छान एकदा मळून घेऊ आपण. असे मऊ आकाराने छान आपण भिजवून घेतलं आहे. या कपाने मी 4 कप साखर टाकली आहे, 4 कप पाणी टाकलं आहे. मी आता हे साखर विरघळून घेतली आहे. आता याला एक उकळी येऊ देऊ आपण. आता तेल ठेवले आहे गरम व्हायला. आपलं आता हे तेल मंद आचेवर आपण तापवून घेतलेलं आहे. हे बघा, आपण वेळेवरच 4-5 गोळे करायचे, तळून काढायचे, नाही तर मग क्रॅक होतात. बघा, एक चिरंजी आतमध्ये टाकते मी. लांबट करायचे असेल लांबट करू शकता, गोल करायचे गोल करू शकता. या प्रकारे आपण सर्व गोळे करून घेऊ. आपण हे 4-5 करून तळायचे. आता आपण गोळी टाकून घेऊ. एक छोटासा गोळा टाकून बघायचा पहिले. बघा, आपले सोनेरी कलरचे गुलाबजाम आपण तळून काढून घेऊ. नंतर साखरेच्या पाकात आपण टाकून देऊ. 1-2 उकळ्या येऊ देऊ, नाही त्यात आपण गुलाबजाम टाकू. याच्यामध्ये आपण थोडी विलायची टाकली. केसर असलं तर केसर टाकायचं. तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कळवा करायला विसरू नका. बघा, आपलं पाक झाला आहे. आता छान 2 उकळ्या आलेल्या आहे. बघा,
आता आपण सर्व गुलाबजाम टाकून देऊ याच्यात. ह्या आकाराचे 200 ग्राम याच्यात 33 होतात. तुम्हाला ज्या आकाराचे करायचे असेल त्या आकाराचे करू शकता. लांबटही होऊ शकते, गोल बी होऊ शकतं. हे पाक पूर्ण जातपर्यंत आता त्याला ठेवून द्यायचं पाकातच. आपले गुलाबजाम इतके सॉफ्ट झालेले आहे बघा, छान फुलली आहे ती, छान दिसते, सॉफ्ट झाली आहे छान.